एनसीईआरटी केवळ एका स्टुडंट सारखं वाचायचं नाहीये, तर एका डिटेक्टिव्ह सारखं लर्न करायचं आहे। नीट एक्झाम मध्ये बायोलॉजी नंतर स्कोरला सर्वात मोठा बूस्ट देणारा विषय म्हणजे केमिस्ट्री, त्यातल्या त्यात इनऑर्गॅनिक केमिस्ट्री। रिॲक्शन नाही, न्यूमरिकल नाही, ओनली थिअरी। वेळ वाचवणारा आणि मार्क वाढवणारा विषय म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री। ह्यामध्ये एनसीईआरटीच्या लपलेल्या ओळीतून आपल्याला डायरेक्ट ॲज इट इज एमसीक्यू येतात। जवळपास 90 ते 95% प्रश्न हे ॲज इट इज एनसीईआरटी मधून येतात। ह्यामुळं फक्त टेक्स्च्युअल कंटेंट, पॅराग्राफ बोल्ड पद्धतीने वाचू नका, तर त्याच्या पलीकडे डायग्राम्स खालील असणारे कॅप्शन्स, फुटनोट्स, इंटेक्स्ट क्वेश्चन्स, सॉल्व्ड एक्झाम्पल्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समरी, ह्या गोष्टींवरती आपल्याला विशेष लक्ष दिला पाहिजे। लक्षात घ्या, एनसीईआरटी केवळ एका स्टुडंट सारखं वाचायचं नाहीये, तर एका डिटेक्टिव्ह सारखं लर्न करायचं आहे। आपला स्कोअर हमखास फिक्स आहे। इंस्टंट अकॅडमी ॲप JEE, नीट, MST CET च्या प्रिपरेशनसाठी आजच डाउनलोड करा।